वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। 2019ला जी परिस्थिती होती तीच 2024ला येणारी आहे। फक्त त्यावेळेस प्रमुख माणूस आपल्या स्टेजवर होता, सगळे माणसं पाठीमागून उसात पाठवले आणि आता कारखान्यात पाठवायचा याचा व्यवहार चाललाय। मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं काय आता राहिलेलं नाही, इंजिनियरच्या पोराने इंजिनियर व्हायचं आणि आता कारखान्याच्या अध्यक्षाच्या पोरानं कारखान्याच्या खासगी याचं अध्यक्ष व्हावं, अशा पद्धतीने याचं काम चालू आहे। तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं हे केलं पाहिजे की मागच्या काही काळामध्ये आपण तो कारखाना अवसाळ्यात काढण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं। तुमच्या आमचे शेअर्स बुडाले, तुमच्या आमच्या कुटुंबातील जी काही तरुण मंडळी होती त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं। एकही मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट याने उभा केला नाही। आपल्या बाजूच्या सुतगिरणीच्या बाबतीमध्ये गाजावाजा केला, ती डॉक्टर जयप्रकाश मुद्गल साहेबांनी उभारली होती। तुम्ही बघत असाल की तिथे टेक्सटाईल पार्क आणला, पण त्या टेक्सटाईल पार्कच्या तिथं आता गाजर गोडा उमटलाय, काहीही काम नाही तिथं। त्रिमूर्ती कारखान्याच्या बाबतीमध्ये बघत असाल तुम्ही, तिथेही काही विषय नाही ठेवला नाही। आता तिथं बाराशू कारखाना पूर्ण कारखान्याला परवडला म्हणून अवसानात आणलाय। तुमचे मामा ट्रॅक्टर हे सगळे होते, आपण सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी तिथं सांगितलं की आता आपल्या विभागामध्ये हा कारखाना झालाय आणि हा पूर्ण कारखान्याला समजा जर नाही विकला बाराशू, तर पूर्ण कारखाना बाराशूचं कर्ज आपल्याला घेऊन डुबून जाईल। मग आम्ही बाराशू विकला तर विकला, ते कोणी घेतला? कुटुंबातल्या सदस्यांनी। मग तुमच्या आमच्या लेकरं बाळाची काळजी आहे का? स्वतःचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी मागच्या 20 वर्षापासून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय, तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही फिरलो। पूर्ण कारखान्याचा संचालक मी होतो। 20 दिवसानंतर तो करार झाल्यानंतर मला तिथं बोलवण्यात आलं आणि सांगितलं की सगळ्या संचालक मंडळाच्या सह्या झाल्यात, राजू तुमचं काय म्हणणं आहे का? मी म्हणलं काय झालं? करार झाला म्हणले विक्री झालाय, तुमची सही राहील। त्यामुळे तुम्ही आम्ही अशा वेगळ्या प्रेम करणाऱ्या लोकांना ओळखलं पाहिजे। सातत्यानं 20 वर्ष आपण त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केलाय, पण राजकारणाच्या माध्यमातून फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि त्या बाबतीमध्ये काम करायचं। आज हे दरबारी राजकारण करणारी लोक कुठेही फार्म हाऊसवर बसून फक्त एकाला मोठं एकाला लहान म्हणण्यामध्ये त्या लोकांची आयुष्य गेलं। कधी रोडवर उतरून लोकांची सेवा करू शकत नाहीत, कधी तुमच्या आमच्या मायमावड्यासाठी पंढरपूरची यात्रा करू शकत नाहीत, कधी तुमच्या आमच्या कुटुंबातील लोकांसाठी कॅन्सरसाठी मदत करू शकत नाहीत, कधी तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी मदत करू शकत नाहीत। पण ही निवडणुकीच्या काळामध्ये जशा छत्र्या उगवतात तशी ही कोणती निवडणूक लागू द्या, काही मंडळी रोडवर उतरत असते, त्याच्यातलाच हा प्रकार आहे। त्यामुळे तुमच्या सुखादुःखात मिसळणारा आमदार पाहिजे, तुमच्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर उपस्थित राहणारा आमदार पाहिजे, तुमच्या अडचणीच्या काळात राहणारा आमदार पाहिजे का गाडीमध्ये बसून फक्त तुमच्या लोकांची हाल बघणारा आमदार पाहिजे, ते तुम्हीच सगळ्यांनी ठरवलं पाहिजे। मी मागच्या 5 वर्षातला तुम्हाला जे काही काम केलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सगळं तुमच्या समोर आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, एका बाजूला कारखानदार शेत आणि एका बाजूला तुमच्या समाजाच्या कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही उभं टाकलो। तुमची सगळ्यांची लढाई लढण्यासाठी आम्ही ही तिथं उभं टाकलेले आहेत। आपण निश्चित या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची साथ देसाल ही अपेक्षा मी बळेगाववासी आपण व्यक्त करतो व इथंच थांबतो। निवडणूक निशाणी चिन्ह आहे घड्याळ, ते घड्याळ आहे 1 नंबरला, भैया हा 1 नंबर माणूस आहे आणि चिन्ह सुद्धा 1 नंबर आहे। त्याच्यामुळे 1 नंबर चिन्हावर बटन दाबून भैयाला भरघोस मत मिळेगा। राजू भैया तुम आगे बढ़ो। कार्यक्रम सियावर रामचंद्र की जय जय श्री राम, जय जय श्री राम। बोला पवनसूत हनुमान की, सियावर रामचंद्र की। गावाची सर्व छत्री हनुमानाचा वेळ झाला काय? हॅलो म्युझिक कमी करा थोडी। हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा,
जय असो. तथागत गौतम बुद्धांचा जय असो.